हॅलो फ्रेंड्स, पी एज्युकेशन या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण घेणार आहोत इयत्ता 4थी मंथन आणि त्यातला आहे व्यवसाय नंबर 4. तर पहिला प्रश्न पहा काय आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे. म्हणजे त्याच्यावर 7 वर किती अंक असले पाहिजेत? 2 अंक असले पाहिजेत तेव्हा 700 होतील. इथे पहा किती अंक आहेत, 1 2 3 4, म्हणजे हे ऑप्शन नाही. इथे पहा 1 2 अंक आहेत म्हणजे हे एक ऑप्शन आहे आपला. नंतर इथे तर एकच अंक आहे, हे नाही. इथे किती अंक आहेत? 2 अंक आहेत, मग हे एक आपलं आहे. मग आपण याला काय करणार, ह्याला पण घेणार ब आणि ड. ब ड आपल्याला कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. म्हणजे पहा आपल्याला या प्रकारे असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, असं लिहायचं आहे आणि हे करायचं आहे, असे आपल्याला नोट्स बनवायचे आहेत. पहा दुसरा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे? मग आपल्याला काय करायचंय, दर्शनी किमतीची बेरीज आपल्याला सांगायचंय. मग आपण काय करणार, सगळ्या संख्या घेणार आणि सगळ्यांची बेरीज घेणार आणि त्याची काय सांगायची आपल्याला, दर्शनी किमतीची बेरीज सगळ्यात कमी आहे. मग आता सोडवायचं. पहा आता सगळ्या संख्या घेऊया. पहिले ऑप्शन घेऊया. पहिल्या ऑप्शनची बेरीज किती झाली? 26. दुसरं ऑप्शन घ्या. दुसऱ्या ऑप्शनची बेरीज किती झाली? 23. आणि तिसरा ऑप्शन, तिसऱ्याची बेरीज झाली 12. आणि तसंच आपल्याला चौथा ऑप्शन, चौथ्याची बेरीज किती झाली? 26. आता तुम्हीच सांगा सगळ्यात कमी कोणाची बेरीज दिसते? ऑप्शन नंबर 3 ची. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे पहा तिसरा प्रश्न. एका संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज 19 आहे, तर ती संख्या कोणती? म्हणजे करायचं काय, ऑप्शन दिलाय, ऑप्शनच्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची. पहिला ऑप्शन घेऊया, सगळ्यांची बेरीज 19 आली, म्हणजे हे एक ऑप्शन आहे. नंतर या सगळ्यांची बेरीज करूया, यांची बेरीज तर 21 भरली, मग हे नाही. मग आता तिसरा ऑप्शन क घेऊया, याच्या सगळ्यांची बेरीज करू, यांची बेरीज 19 भरली, म्हणजे हे एक. म्हणजे आपल्याला पहिला एक ऑप्शन आणि एक क, म्हणजे अ आणि क, आणि ह्याची बेरीज केल्यावर याची बेरीज भरली 24. तर हे ड ची बेरीज 24 भरली, म्हणजे हे तर नाही. म्हणजे अ आणि क, हे अ क कुठं दिसतंय आपल्याला? पहा ऑप्शन नंबर 1 मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 1 असा टिक करायचा आणि इकडे ऑप्शन नंबर 1 चा गोल रंगवून घ्यायचा. चौथा प्रश्न पहा काय दिलाय. 38,564 या संख्येच्या दशसहस्त्र स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत किती? मग आपल्याला स्थानिक किंमत सांगायची कोणाच्या? दशसहस्त्र. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 38,564 पहिले लिहून घ्यायचे. घेतले लिहून, काय लिहून घेतलं? 38,564 लिहून घेतल्यावर आता करायचं काय, त्यांना द्यायचं नंबर. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 म्हणजे काय? दशसहस्त्र. तर आता दशसहस्त्र तर लिहिले आपण. आता या 3 वर, दशसहस्त्रच्या संख्येवर किती संख्या आहेत? 1 2 3 4, म्हणजे त्याच्यावर 4 शून्य द्यायचे. दिले का 4 शून्य? म्हणजे ही संख्या किती झाली? 30,000. मग आता मला सांगा 30,000 तुम्हाला कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय? ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. मग ऑप्शन नंबर 2 असा टिक करायचा आणि तो रंगवून घ्यायचा गोल. खालीलपैकी कोणत्या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे? म्हणजे आपल्याला काय करायचंय, सगळ्या संख्या घ्यायच्या लिहून. बघा आपण सगळ्या संख्या लिहून घेतल्या. याच्यातली ही एकक संख्या असते, ही दशक असते आणि ही काय असते? हे बघा, एकक, दशक, शतक, हजार असते. म्हणजे हजारवाली संख्या ही असणार. आणि कुठली, हे बघा तुम्हाला अंडरलाईन केलेली आहे ना अशी संख्या, ही संख्या कुठली आहे? एककची, आणि ही आहे हजाराची. मग एककची संख्या पहिले हजाराची संख्या लिहून घेतली तर 8,000 झाले. आणि तर आता हे दशक स्थानाची किती आहे? दशकवाली 70 आहे. मग या दोघांची बेरीज केली, किती आले? हे बघा एवढं आले. आता यांची बेरीज बघा, याच्यात 0 आणि ह्याच्यात किती? 9,000. म्हणजे या सगळ्यांची बेरीज केल्यावर किती आले? 9,000 आले. इथं पण तसंच. मग आता इथली संख्या घेतली आपण 4,000, यातली किती? 90. मग 4,000 आणि 90ची बेरीज केल्यावर 4,090 आले. त्याच प्रकारे इथं बघा, इथं किती आहे? 3,000 आणि हे किती? 90. 3,000 आणि 90ची बेरीज केल्यावर 3,090 आले. मग सगळ्यात मोठी संख्या कुठली दिसायली? ही 9,000 ना. मग हे 9,000 सगळ्यात मोठी आहे. मग 9,000 कोणाचं आले? या दुसऱ्या ऑप्शनचं आले. मग दुसरा ऑप्शन कुठे आहे याच्यामध्ये? बघा हे 2 ऑप्शन नंबर. याला टिक करायचा आणि गोल रंगवून घ्यायचा. पहा आपल्याला एक दिले संख्या, 9 दिलेत आणि स्टार दिलेत आणि 4 दिलेत. या संख्यातील फुलीच्या, म्हणजे हे 2 फुले आहेत ना, फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 450 आहे, तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती म्हणे?
मग स्थानिक किमतीची बेरीज किती आहे हे सांगायचं आहे. मग आपल्याला पहिलं ऑप्शन घेऊ. पहा आपला हे पहिलं ऑप्शन, याच्या स्टार्टिंगच्या जागी 9 ठेवले, नंतर 4 ठेवले आपण. एवढं समजलं तुम्हाला. आता पुढे बघा काय करायचं. मग आपल्याला काय सांगितलं, आपल्याला समानांक पाहिजे ना, समानांक. मग पहिला समानांक बघा, दशक स्थानी समानांक हे 5 आहे आणि इकडे कुठे आहे, हजारचा आहे. हजार स्थानी किती आहे बघा, 1 2 3 संख्या आहेत त्याच्यावर, म्हणजे 3 शून्य द्यायचं. पहिल्या संख्येच्या जागेवर 3 शून्य दिले आपण, दिले म्हणजे 5000 झाले आपल्या. या 5000 मधून हे 50 मायनस करायचे. तर 5000 मधून जर 50 मायनस केले तर किती आले, 4950 आले. त्याच प्रकारे बघा हे 55 संख्या घेतल्या. स्टार्टिंगला 9 लावायचे आणि पाठीमागून 4 लावायचे. लावले. आता काय करायचं बघा, समानांक कोण आहेत, 5 5 आहे. मग पहिल्या कोणत्या आहे बघा, एकक दशक शतक, म्हणजे काय आलं, 500 आलं. मग 500 लिहून घ्यायचं. हे दोन संख्याच्या शून्य, दोन संख्या आहेत म्हणजे 2 शून्य द्यायचे. आता हे 500 लिहिले आणि काय करायचं, हे 5 आहे ना, हे कुठं आहे, एकक आणि दशकला आहे. मग दशकला आहे म्हणजे किती संख्या याच्यावर शून्य, 1 शून्य, म्हणजे 1 शून्य घ्यायचा. आता 500 मधून 50 वजा केले. आता 500 मधून 50 वजा केल्यावर 450 येतात. मग आता त्याच्या पुढची संख्या हे किती घ्यायचे, 550. पुढे 9 लावा, मागून 4 लावा. लावले. आता समानांक कोण आहे, 5 5 आहे. मग समानांकच पाहिजे ना आपल्याला, समानांक 5 5 आहे. पहिल्यावर किती शून्य आहेत, 1 2 3 संख्या आहेत, म्हणजे 3 शून्य, म्हणजे किती, 5000 झाले. नंतर किती आहे त्याच्यावर, दुसऱ्या 5 वर किती आहेत, 1 2 संख्या आहेत, म्हणजे 500 झाले. म्हणजे 5000 मधून 500 वजा केल्याचे किती येतात, 4500 येतात. त्याच प्रकारे ही संख्या घ्यायची पूर्ण आणि याच्या पुढून 4 ठेवायचे आणि पाठीमागून पुढून 9 ठेवायचे, पाठीमागून 4 ठेवायचे. 5 आणि 5 समानांक पाहिजेत. ही समानांक इथं एक आहे, इथं एक आहे. मग पहिल्या संख्येवर किती संख्या आहेत, 1 2 3 4 संख्या. मग 4 संख्या आहेत म्हणजे 4 शून्य झाले, म्हणजे किती झालं, 5000 झाले, नाही 50000 झालेत. आता किती झालेत, 50000. आता इथं किती संख्या आहे त्याच्यावर, 1 2 संख्या म्हणजे 2 शून्य, म्हणजे 500 झाले. म्हणजे 50000 मधून 500 जर वजाबाकी केले तर बरं किती येतात, 49500 येतात. मग आता आपल्याला सांगायचं काय आहे की आपल्याला त्याची वजाबाकी किती मिळाली पाहिजे होती, 450. त्यातले फरक मिळायला पाहिजे होते. मग अशी फरकाची संख्या किती मिळाली, 450 कुठे मिळाली, हे बघा ह्या दुसऱ्यामध्ये, म्हणजे दुसऱ्या ऑप्शनमध्ये मिळाले, म्हणजे 55 मध्ये मिळाले. मग दुसरा ऑप्शन 55 आहे. मग याला असं टिक करून घ्यायचं. पुस्तकामध्ये सुद्धा आपण असं 55 हे टिक करून घ्यायचं आणि तुम्ही अशाच प्रकारे सोडवायचं, सगळ्यांनी असंच लिहायचं. समजलं. पहा 7वा प्रश्न काय दिले, एका संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 59940 आहे, तर ती संख्या खालीलपैकी कोणती असेल. मग आता प्रश्न लय अवघड दिसायला बाबा, मी कसं काय उत्तर काढू. घाबरायचं अजिबात नाही. पहा आपल्याकडे सोल्युशन आहे. कसं काढायचंय पहा. पहिलं ऑप्शन आपल्याला दिले, मग पहिलं ऑप्शन आपण सगळं लिहून घ्यायचं. लिहून घेतलं. आता त्यातली पहिली संख्या आपल्याला लिहून घ्यायची. पहिली संख्या कोणती आहे, 6. मग आपल्याला 6 अंकाची सांगायची ना. पहिली 6 संख्या कुठे, इथे. मग याच्यावर किती संख्या आहेत, 1 2 3 4, म्हणजे 4 शून्य द्यायचे त्याच्यावर. 4 शून्य दिल्यावर किती झाले, 60000 झाले. आता नंतरची संख्या इथे एकदम लास्टला, याच्यावर तर संख्याच नाही, मग याच्यावर काय शून्य घ्यायची गरजच नाही. मग याला उचलायचं आणि खाली लिहून घ्यायचे. आता काय करायची, सगळ्याची वजाबाकी करायची. आता वजाबाकी करू. वजाबाकी केल्यावर आपल्याला येतात 59994. किती येतात, 59994 येतात. मग आपल्याला हे आता पुढचा ऑप्शन सोडवू. बघा असं ना, एक एक ऑप्शन आपण पहिले सोडवू आणि नंतर उत्तर शोधू आपलं, ठीक आहे. मग दुसरा ऑप्शनचा पहिली नाही का संख्याचं, त्याच्यावर किती पहिले लिहून घ्यायचं, किती संख्या आहे त्याच्यावर बघा, 1 2 3 4 संख्या आहेत. मग 4 संख्या आहेत तर मग 4 शून्य द्यायचे. मग 4 शून्य दिल्यावर काय होणार बघा, आता 4 शून्य द्यायचे म्हणजे 60000 झाले ना परत. मग या 60000 मधून आपल्याला काय करायचं आहे, हे लास्टवाली संख्या कुठे आहे, इथे आहे. आणि याच्यावर किती संख्या आहे, एकच आहे. मग 1 शून्य घे. मग आता वजाबाकी करायची दोघांची. या दोघांची वजाबाकी केल्यावर आपल्याला आले 59940 आले, 39940. आता पुढचं ऑप्शन घ्यायचा. तसंच हे पण लिहून घ्यायचं. बघा इथं नाही का, ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे. या संख्यावर किती शून्य आहेत, म्हणजे संख्या आहेत 1 2 3 4 संख्या आहेत, म्हणजे किती झाले, 60000 झाले. मग ही संख्या, आता याच्यावर किती संख्या आहेत, 1 2, म्हणजे 2 संख्या आहेत, 2 शून्य घ्यायचे. 60000 मधून 600 वजा करायचे तर किती येतात, 59400 येतात. त्याचप्रकारे ही संख्या, आता या संख्यावर किती, 1 2 3 4, म्हणजे 60000 झाले. मग या संख्यावर किती, 1 2 3, म्हणजे किती झाले, 6000. म्हणजे 60000 मधून जर 6000 वजा केले तर किती येतात,
54,000 येतात. मग आपल्याला काय विचारले, आपल्याला काय पाहिजे, 59,940. 59,940 तुम्हाला कुठल्या ऑप्शनमध्ये भेटले, पहिल्यामध्ये भेटलं का, नाही भेटलं. दुसऱ्यामध्ये भेटलं का, भेटलं. मग आपलं दुसरं ऑप्शन हे आपलं उत्तर आहे. मग आपण काय करायचं, दुसरं ऑप्शन आपलं बघायचं कुठे. मग आपलं दुसरं ऑप्शन कुठे दिसते आपल्याला, इथं. मग याला काय करायचं, असं टिक करून घ्यायचं. टिक केलं. आता काय करायचं बघा, तुम्हाला हे अशाच प्रकारे एक्सप्लेनेशन करायचंय. सगळ्या बालमित्रांनी अशाच एक्सप्लेनेशन करायचंय, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही काय केले. समजलं. आपल्याला प्रश्न असा दिलाय, 4 दिले, स्टार दिले, 12 दिले, स्टार दिले. या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक आहे बघा, लक्षात ठेवा. समान म्हणते हा, समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक. आता त्यातला बी फरक आपल्याला एवढा दिलाय, काय, 6,993 दिलाय आहे. तर तो समान अंक कोणता. मग काढायचं. आता पहिले काय करायचं बघा, ही संख्या दिली ना, या संख्यामध्ये या स्टारच्या जागी कोणता अंक ठेवायचा आहे, समान अंक ठेवायचा आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये आपण 6 दिलेत, मग आपण या स्टारच्या जागी पहिल्या ऑप्शनमध्ये काय ठेवणार, 6 ठेवणार. बघा इथे एक स्टार, इथे एक स्टार आहे, म्हणजे इथे एक 6 असणार, इथे एक 6 असणार. हा, मग आता याची स्थानिक किमती काढायच्या आपल्याला. इथं आहे म्हणजे याच्यावर किती संख्या आहेत, 1 2 3, 3 शून्य घ्या. इथं आहे कोणतीच संख्या नाही, म्हणजे याला घ्यायचं 6 फक्त. म्हणजे आपल्याला 6,000 मधून 6 वजा केल्यावर किती येतात, 59,094 येतात. मग इकडं पुढे आता पुढची संख्या 5 5, म्हणजे आपल्याला या संख्येच्या जागी इथे एक 5 ठेवायचा, इथे एक 5 ठेवला आपण 5 5. इथली संख्या 1 2 3, म्हणजेच किती झाले, 5,000 झाले. 5,000 मधून किती वजा करायचे, 5 वजा केले. किती आलं, 49,095. किती आलं, म्हणजे असं जरी नाही वाचलं आपण, असं वाचू, सॉरी 4,995. काय वाचलं आपण त्याला, 4,995 असं वाचू. ठीक आहे. पुढे याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये आपल्याला 0 दिले, म्हणजे यात एक 0 ठेवायचं, इथे एक 0. आता 0 0ची वजाबाकी तर 0च येते का नाही. मग पुढचा प्रश्न, पुढचा ऑप्शन सॉरी आता बघा 7 ठेवायचं आपल्याला, म्हणजे या स्टारच्या जागी 7, या स्टारच्या जागी 7, 7 7 ठेवले. आता काय करायचं, आता यांचे स्टारच्या जागी 7 7 ठेवले ना, मग इथं 7 लिहिले, 1 2 3, म्हणजे किती, 7 वर 3 शून्य म्हणजे 7,000 झाले. आता हे 7 लिहायचे. आता काय करायचे, या दोघांची वजाबाकी, म्हणजे 7,000 मधून 7 वजाबाकी केल्यावर आपल्याला येतात 59, म्हणजेच 6,993 येतात. तर आपल्याला हे अशा प्रकारचं उत्तर येतं. आणि इथं काय आले आपल्याला, 5,994. इथं आलेत आपल्याला 4,995. इथं आपल्याला 0 आले. इथं आले 6,993. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितले, की आपल्याला पाहिजे 6,993. मग आता मला सांगा, 6,993 कुठल्या ऑप्शनमध्ये सोडवून आलं, तर आपल्याला बघा या चौथ्या ऑप्शनमध्ये आलं. मग चौथा ऑप्शन आपला असा टिक करून घ्यायचा, आणि इथे पण असा आपला शोधायचा चौथा ऑप्शन कुठे आहे बघा, चौथा इथे असा टिक करून घ्यायचा आणि गोल रंगवून घ्यायचा आणि असं सोडवायचं. दमला बघा. 9वा प्रश्न, 53,734 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे. मग आता काढूया. चला, आपल्याला काय दिले, ही संख्या दिली आपल्याला. मग आता आपण काय करायचं बघा, ऑप्शन नंबर आता आपण जर घ्यायला गेलो तर आता पहा, आता आपण काय केलं बघा, सगळी संख्या लिहून घ्यायची आपल्या. हे आपल्याला ऑप्शन दिलेत. अ ला 4 दिले, ब ला 7 दिलेत आणि क ला 5 दिले. आता पहा, आता ही संख्या लिहून घ्यायची आपली. ही संख्या याच्यातलं काय, आपल्या पहिल्या नाही का काय म्हणले, 3 या संख्येचं ना, पहिली 3 संख्या कुठे, इथे. याच्यावर किती संख्या आहेत, 1 2 3 संख्या आहेत, म्हणजे 3 शून्य घ्यायच्या. नंतरची 3 संख्या कुठे, इथे. याच्यावर किती संख्या आहे, 1 संख्या आहे, मग याच्यावर किती शून्य घ्यायचा, 1 शून्य घ्यायचा. आता काय करायचं, ह्या दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. आता वजाबाकी केल्यावर किती येतात आपल्याला, 2,970 येतात. आणि आपल्याला सगळ्यांचं स्थानिक किंमत सांगायची. पहिले 4ची. 4ची किती आली, एक बी संख्या नाही, म्हणजे 4च आहे. मग नंतर कोणाची, 7ची. मग 7 कुठे, इथे. मग 7 वर किती संख्या आहेत, 2 संख्या, म्हणजे 2 शून्य घेतल्यावर 700 होतात. तसंच आता कोणाची, 5ची. मग 5 कुठे, इथे. 5 वर किती आहेत, 1 2 3 4 संख्या आहेत. मग 5 वर किती, जास्त संख्या आहेत ना, मग 4 संख्या आहेत, म्हणजे 50,000 झाले. 5 वर आपण 4 संख्या शून्य घेतल्यावर किती आले, 50,000 आले ना, 4 शून्य घेतल्यावर. तर मग आता मला सांगा, 50,000 मोठे का हे मोठे. मग आता 50,000 मोठे ना, मग सगळ्यात मोठं कोण, 5. मग 5 ही संख्या आपलं, 5 हे उत्तर. हे याच्यापेक्षा छोटं आहे का नाही, 50,000 पेक्षा, म्हणून आपलं क हे उत्तर असणार आहे. मग क कुठं दिसते पहा, फक्त क आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय, आणि हे टिक करून घ्यायचं. आपल्याला प्रश्न काय दिले पहा,
77,777 या संख्येतील कोणत्या स्थानाचा अंक पुसून टाकून त्या जागी 0 लिहिला असता तयार होणारी संख्या मूळ संख्यापेक्षा 7,000 ने कमी होईल. मग कमी होईल बघा. हे काय दिले 77,000. 77,000 मधून 7,000 काढून टाका तर किती होतात 70,777. मग मूळ संख्येपेक्षा 7,000 कमी झाली का नाही? झाली. म्हणजे सहस्त्र म्हणजे काय 1,000. म्हणजे सहस्त्र म्हणजे काय 1,000. मग मला सांगा 7,000 कमी केले आपण 1,000 7,000 कमी केले ना. आता बघा 70,777 मधून आपण 7,000 वजा केल्यावर किती येतात 63,777 येतात. किती येतात 63,777 येतात. मग आता आपण कुठली संख्या कमी केली? दशक स्थानाची केली का दशसहस्त्र केली का? नाही केली. सहस्त्र केली का? केली. कोणती केली? सहस्त्र. याला काय म्हणतात? सहस्त्र म्हणतात. हजार म्हणजे काय? सहस्त्र. सहस्त्र स्थानची केली ना. मग सहस्त्र हे आपलं उत्तर. या ऑप्शनला टिक करून घ्यायचं आणि अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवायचा. गुड बाय. टेक केअर.